नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. धार्मिक ओळख लपवून युवकाचा परिचारिकेवर लैंगिक अत्याचार. ऑनलाईन ट्रेडिंग ऍपवर एका युवकाने अनुज भाटी नाव असल्याची खोटी ओळख सांगून एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीशी मैत्री केली. लग्नाचा आमिष दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या विद्यार्थिनीला हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी राजस्थानातील 22 वर्षीय युवकाविरुद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचं नाव अनवर यासीन खान, वय वर्ष 22 असून तो राजस्थानातील जोधपूर येथील रहिवासी आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार आरोपी अनवर खान याने ट्रेडिंग ॲपवर स्वतःची ओळख अनुज भाटी अशी करून दिली होती. नागपुरातील 22 वर्षीय तरुणी ही नर्सिंगची विद्यार्थिनी असून तिची आरोपीशी ट्रेडिंग ॲपद्वारे ओळख झाली. त्यानंतर स्नॅपचॅट आणि इतर माध्यमातून दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला. आरोपीने लग्न करण्याचं आश्वासन देत तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपी नागपुरात आला आणि सोमलवाडा येथील वर्धा रोडवरील हॉटेल 31 मॅनर मधील खोली क्रमांक 204 मध्ये थांबला. तेथे लग्नाचं आश्वासन देत त्याने तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी दोघांनी नागपुरातील विविध ठिकाणी एकत्र वेळ घालवला. मात्र त्यानंतर आरोपीच्या पूर्वीच्या प्रियसीमार्फत त्याचे खरे नाव अनवर यासीन खान असल्याचं समोर आलं. आरोपीने स्वतःची खरी ओळख लपवून खोटे नाव सांगून फसवणूक केली. तक्रारीच्या आधारे सोनेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 69, 318(1) आणि 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता, आरोपीने जाणून बुजून ओळख लपवली होती का, तसेच लग्नाचं खोटं आश्वासन देऊन संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.